जर हाच प्रश्न मी थोडा असा केला की पोट भरणारी कोण आहे तर ती आहे. 20-80 असा आहे रेशो. जानो यार. आणि ती एकदम काळजी, काय झालं अरे तुला, काय झालं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आणि आता लक्ष्मी निवास मालिकेत आपण ट्विस्ट तर बघतोच आहे, पण आज मी या सेटवर एक गेम घेऊन आली आहे, तो पण हरीश आणि सिंचनासाठी. कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? मी छान आहे. तू कसा आहे? एकदम भारी, मस्तच. आता आपण ज्याला मालिकेत बायकोचा बैल बघतो ना, आता तो पोलखोल करेल तिची किंवा आता तीच पोलखोल करेल त्याची. सो ही और शी हा गेम आहे. सो कोण यांच्या सेटवर काय करतं आणि यांच्या सेटवर ऑफस्क्रीन काय चालतं हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सेटवर उशिरा कोण येतं? सिंचू. का? जवळच राहते ना, त्यामुळे माझं असं असतं की अरे 10 मिनिटात पोहोचेन, पण ट्रॅफिक मध्येच लागतं. कायम नाही येत, पण असं कधी होतं की कंटाळा आलाय, थांबा 5 मिनिटांनी जाऊया, आणि मग 10 मिनिटात पोहोचेनच म्हणता म्हणता ट्रॅफिक लागून कधी अर्धा तास निघून जातो कळतच नाही. सीन थांबला नाही, सीन नाही थांबलाय कधी, पण का नाही थांबला त्याचंही मी कारण देतो. कारण ती हुशार आहे. कशी हुशार आहे? जर माझा सकाळी 7चा कॉल टाईम असेल आणि तिचा 12 वगैरेचा कॉल टाईम असेल ना, तर ती 10-10:30ला बेडवरूनच मला फोन करेल की हरी मला किती वेळ लागेल जरा विचारतोस काय. मग हे करून बरोबर मग तिला सांगायला नाही लंचपर्यंत होईल, मग ती बरोबर येते तोपर्यंत. त्याच्यामुळे तिच्यासाठी सीन कधी थांबू नाही शकत असं. हे चांगलं आहे. आता तयार व्हायला उशीर कोण लावतं? ऑफकोर्स आमच्या सगळ्या बायकाच, सगळ्या मुली. म्हणजे याचं कायच असू शकतं. मला साडी, मेकअप, असे हेअर तासभर निघून जातो. या गोष्टीमुळे वेळ लागतोच. ओके. हो. फंबल कोणाचे जास्त असतात? तसं आम्ही आमच्या सेटवर तसं आपल्या इथे कोणाचे फंबल होत नाही, पण तसं जर पाहिलं तर सगळ्यात जास्त व्यंकीचे फंबल होतात. ओके. आणि तुमच्या दोघांमध्ये? तिला कळलं नाही. कळलं मला, पण रिॲक्ट नाही झाली. पण दोघांमध्ये नाही असं होत कधी. याचं इतके नाही, पण माझे मध्यंतरी स्टार्टिंगला खूप व्हायचं, आता इतकं नाही होत. आता काही नाही. ओके. दोघांमध्ये खादाड कोण आहे? तसं तर दोघेही आहोत आम्ही, कारण मलाही खायला फार आवडतं, तिलाही फार आवडतं. आणि एक आहे, पण जर हाच प्रश्न मी थोडा असा केला की पोट भरणारी कोण आहे तर ती आहे. ती कधी मला तरी उपाशी नाही ठेवत. काही असो ती काही ना काही देतच असते. सो माझ्यासाठी ती जाम भारी. म्हणजे तिला जेवण बनवायला आवडतं. हो, सुपर्ब. तिच्या हातची चिकन बिर्याणी म्हणजे कुठेच नाही मिळणार अशी. तिच्या हातून तीच. आणि तिचं एक स्पेशालिटी आहे, ती आणेल तर सगळ्यांसाठी घेऊन येते. इतके आता माहिती आहे तुला किती लोक आहेत आमच्या सेटवर, त्या सगळ्यांसाठी असे. बरं, टेक्निशियन टीमसाठी वेगळा टोप घेऊन येईल आणि सगळ्या आर्टिस्टसाठी वेगळा टोप घेऊन येईल. मग आता आमच्यासाठी कधी वेगळा तू टोप? फक्त मला सांग तू कधी येणार आहे. 7 जरी सांगितलं तरी बनवून आणली असती. आता सर्वात जास्त सगळ्यात सेटवर कोण झोपतं? संतोष दादा. संतोष दादा. दोघांमध्ये ही और शी खेळतो आपण. विसरलं थोडं. शिट यार, शिवाई. मीच झोपतो. सिंचू झोपते होत, पण नाही हल्ली तू झोपतोस. आता काय, कधी कधी एखाद दिवस असतो ना असं. मोस्टली तू झोपतो. इक्वल. आता मी असंच बोलते, 60-40. दोघांमध्ये रागेट कोण आहे जास्त? सिंचू 90%. म्हणजे मान्य केलंस लगेच. ड्रामेबाज कोण आहे? सिंचूच. म्हणजे सगळे टॅग शीच जाणार? हो, हीच जाणार आहे. ओके. हट्टी कोण आहे? सिंचू. म्हणजे आता काय बाकी आहे? काय काय करते सिंचू एकदाच सांग. सगळंच करते. ऑलराऊंडर आहे. सगळं पॅकेजिंग. जास्त बडबड कोण करतं? हा तू मला बोलू नको. ते तू. एक मिनिट, तेवढीच तू सुद्धा करतेस. सो 50-50 नाही. 50-20-80 असं आहे रेशो. हो. माझ्या समोर नाही, तू बडबड करतो. नाही, 50-50. ओके. फोटोजेनिक कोण आहे? मी. एवढे आवडतं तुला फोटोज काढायला? हो, प्रचंड. फोटोज काढतो कोण? अभि. आणि किती वेळ? एक समज नाही, तिचा एका फोटोनी कधीच मन भरत नाही. एक म्हणजे एका लुक मध्ये जर तिचे एका ठिकाणी जर आता या झाडाच्या पुढे जर फोटो काढायचे असेल तर तिचे किमान 20-22 फोटो काढल्यानंतर त्यातले 2 फोटो तिला आवडतात. सगळे फोटोज माझे हरीशने काढले. इथून जी सुरुवात झाली आहे ते एक फोटो रिपीट बघ किती वेळा आहे ते. हे सगळे फोटोज माझे इथपर्यंत हॅरीने काढले. वा. आता एक शेवटचं आहे की प्रँक कोण करतं? कधी कधी, असं फार नाही. तुझ्या प्रँक मध्ये ही कधी फसली?
असं तुझ्यासोबत मी प्रँक नाही केलं ना कधी, असं प्रँक असं नाही. मोस्टली प्रँक हाच करतो. कोणासोबत केलेत? बरंच जानू सोबत, तर जानू तर सॉफ्ट टार्गेट आहे त्याचं. जानू सोबत तर करतच असतो काही ना काही. जानूला उगाच जाता जानू यार, आणि ती एकदम काळजी, काय झालं अरे तुला, काय झालं अगं लागलं मला, आणि नंतर असं झटका मारायचा, अरे हे ना, हे असे प्रँक काय छोटे छोटे चालू असतात. वा, पण आता ही आणि शी या गेम मध्ये जिंकला. तिचा एप्रिल फुलला केला होता, जो सुपर्ब आहे किस्सा, मी सांगण्यासारखा किस्सा आहे. मी एप्रिल फुलच्या दिवशी 1 एप्रिलला आमच्या दोघांचाच पहिला सीन, ओके, आय थिंक 9चा कॉल टाईम होता, आणि आमचा पहिला सीन लागलेला आहे. आणि ही आल्यापासून सगळ्यांना, त्या हेअर दिदीला जाम ओरडते, हे ते ब्ला 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 ब्ला, त्यांच्यावर 15-20 अर्धा तास झाला ओरडून, त्या बिचाऱ्या रडवेल्या झाल्या. त्यानंतर सांगते अरे 1 एप्रिल फूल, आणि तिथून तिची जी सुरुवात झाली एप्रिल फूलची, आपण शॉक होत्या की कधी ओरडत नाही, कधीच आमच्यावर ओरडत नाही, त्या खूप छान बोलतात. यांना झालं काय आज, असं का, म्हणून त्यांचा चेहरा रडवेला झाला होता. सो म्हटलं अभी चलो सब सेट पे, प्रोडक्शन के सामने खड़े हो जाओ, बताती हूँ कितना लेट करते हो, मैं आधे घंटे से खड़ी हुई इधर, कोई आ नहीं रहा वगैरे सांगितलं. आणि मी नुकती 2 मिनिटापूर्वी आले होते, आणि म्हटलं मी अर्ध्या तासापूर्वी तुम्हाला हाक दिली होती, कळता का तुम्हाला, हेच करायला येतं का तुम्ही, एकीला पण ऐकायला जात नाही. खूप बोलले. नहीं मैम हम देख के गए थे, नहीं मैम हम देख के गए, कोई नहीं था. म्हणजे मैं थी. आणि मग खूप असं त्यांना असं वाईट वाटलं वगैरे. मग ठीक आहे मॅम असं बोलले. म्हणलं अरे एप्रिल फूल, मैं तो मजाक कर रही थी. आणि त्याने कळलं होतं. मी तिथून बघितले, हिने तिथून जी सुरुवात केली, तर 2-4 तिचे झाले असे प्रँक करून एप्रिल फुलचे 2-4 झालेत. आणि मग लागला आमचा सीन, आणि मग आमच्या सीनची झाली रिहर्सल. ओके, सरांनी सांगितलं की असं आहे, तर हिला कपाटातून पर्स शोधायची यायची. ही पर्स शोधते, एका पॉईंटला हिला पर्स मिळते, पर्स उचलते आणि कपाट बंद करते. तेवढ्यात मी येतो हिच्या मागे, आणि ती माझ्याकडे, मग पुढचा सीन चालू. मॅडम गेल्या, टेक चालू झाला, ॲक्शन झालं, मॅडम गेल्या, मॅडम शोधताय मॅडमला पर्स सापडली, मॅडम वळल्या, दरवाजा बंद केला, आणि मी येईल तेव्हा ती वळेल ना मॅडम. मी खाली सर्च करत होते पर्स कुठे आहे, काय मिळते का, आणि त्या पाठीमागून तो येतो आणि हात माझा असं अडवतो की नको 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 पकडू. आता तो अडवल्याशिवाय आणि त्याने वळवल्याशिवाय मी पाठी कशी वळू. तर असं झालं की 2 मिनिटं झाली, 3 मिनिटं झाली, कंटिन्यू चालूच आहे आमचं की बाबा मी सर्च कर. माझं झालं अरे देवा, हा विसरलाय की ॲक्शनच सर म्हटले नव्हते की मी असंच शोधते, आपली अशी शोधते म्हटलं अरे ये असं झालं होतं. आणि कोणीच येईना, आणि माझं असं झालं वळू की नको, वळले तर सर ओरडतील आता मला, मी वळे पण नाही. आणि सगळे हसायला लागले मला अक्षरशः. एप्रिल फूल, रोलच नव्हता कॅमेरा. नाही, कॅमेरा रोल केला होता. मी एंट्रीच्या पहिले सरांना सांगितलं, म्हटलं सर मी जात नाही, प्लीज थांबा. ओके, झालं चालू, आणि इतकी ती पाणी झाली अक्षरशः. ओ माय गॉड, सुपर मजा आली तेव्हा. सो त्याच्यानंतर तिने तू आता नाही करत म्हणजे कोणाला. सो समजून घ्या की सगळे टॅग्स, आणि जी विनर आहे ती ही और शीची, ती शी आहे. सो थँक्यू सो मच, आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या दोघांचं. थँक्यू सो मच. इट्स मज्जा मराठी आमच्यासोबत एवढा इंटरेस्टिंग गेम खेळल्याबद्दल लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.